शेतकरी बंधूंनो, सर्वात महत्वाचा पार्ट जो आहे अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये जैविक खत आहे. हो. आता ती का आहेत ती आपण बघूयात, परंतु जे काय अन्नद्रव्य आपण वापरतोय ती आपल्या जमिनीमध्ये गेल्यानंतर त्याचा लॉसेस जे आहे ती हो. खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात. हम्म. आता ते लॉसेस जे होतात ते जर आपल्याला थांबवायचं असेल, किंवा जे आपण अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये खतांचा वापर जो करतोय तो कार्यक्षम वापर वाढवण्यासाठी किंवा कार्यक्षम वापर होण्यासाठी ही जैविक खतं ती महत्व खूप म्हणजे खूप महत्वाचे असतात. आतापर्यंत जी खतं वापरली, डीएपी कधी निवडलं, कधी 10-26 निवडलं, किंवा आपण जे काही विद्राव्य खतं वापरली, हे वापर झाल्यानंतर ती जमिनीत राहतात, त्याचा बरोबर. 100% युज होत नाही. मग ही जमिनीत राहिलेली खतं रिलीज करण्यासाठी आपण बायो फर्टिलायझर वापरतो की आपल्या पिकाची गरज म्हणूनच वापरतो? नेमकं बायो फर्टिलायझर किंवा जे आपले जैविक जी खतं आहेत जी नत्रस्फुरत पालाश उपलब्ध करून देतात, तर त्याविषयी नेमका वापराचा उद्देश काय? 100% जे अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये आपण सेंद्रिय पदार्थ 30% असेल, हो. रासायनिक 50% असेल आणि 20% जे मी तुम्हाला जैविक. जैविक म्हटलं. हं.